नमस्कार. Subject physics, topic number 1, unit and measurement, in which example number 1, 1.1 on textbook page number 2. What is the example? What is the solid angle subtended by the moon at any point on the earth, given the diameter of the moon is 3474 kilometer and its distance from the earth is given 3.84 into 10 raised to 8 meter. असा हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. प्रिवियस पिरियडमध्ये आपण हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला, पण वेळ जास्त लागत असल्यामुळं आपण इथे डिटेल्स घेतोय लॉग टेबलच्या सहाय्यानं. अगोदर गिवन डेटा काढा. आता या प्रॉब्लेममध्ये गिवन डेटा काय दिलेला आहे? डायमीटर ऑफ द मून दिलेला आहे. डायमीटर ऑफ द मून DM असं म्हणूया आपण त्याला. तर किती आहे? 3474 किलोमीटर आहे. ते इथे घेतलं आपण. त्याला आपण DM नी दर्शवलं, हा डायमीटर. त्यानंतर आपल्याला रेडियस काढायचा आहे. हा डायमीटर ऑफ द मून आहे, तर रेडियस ऑफ द मून काढण्यासाठी काय करावं लागेल? रेडियस ऑफ द मून RM, रेडियस ऑफ द मून इज इक्वल टू फॉर्म्युला काय? DM/2. मग DMची किंमत पुटअप करूया इथे पुढे आणि 2 नी डिवाइड करूया. तर काय मिळालं आपल्याला? तर रेडियस ऑफ द मून इज इक्वल टू 1737 किलोमीटर असं मिळालेलं आहे. हे कटवल्यानंतर साधा भागाकार आहे केल्यानंतर हे मिळालेलं आहे. मग आता इन केस किलोमीटर आहे, त्याचा SI युनिट आपल्याला बनवायचा आहे. के मीन्स किलो. किलोची किंमत किती आहे? किलोची किंमत 10⁻³ 1 किलोग्रॅम किंवा 1 किलो 1000 म्हणजे 10⁻³ असं आपल्याला लिहिता येईल. आणखीन आपण फिजिक्समध्ये वैशिष्ट्य आहे की कुठलीही संख्या फ्रॅक्शनमध्ये किंवा पॉईंटमध्ये दाखवायचं ही प्रथा आहे. म्हणून कुठल्याही संख्येच्या उजव्या बाजूला पॉईंट डेसिमल पॉईंट असतो. तो डेसिमल पॉईंट आपण 3 डिजिटनी इकडे आपण लेफ्ट साईडला घेतलेला आहे. या ठिकाणचा इथे घेतला 10 झालं, इथे घेतलं 100, इथे घेतलं 1000. म्हणजे 1000ने याला मल्टिपल करू शकतो. म्हणजे 10⁻³ हे डिजिट सरकवल्यामुळं हे आकडा आला आणि वरचा 10⁻³ हा वरचा इथे आला. मग आता घातांकाचा रूल तुम्हाला माहिती आहे. दोघांचा बेस जर सारखा असेल तर त्यांच्या घातांकांची काय होते? बेरीज होते. म्हणून 10⁻³ + 3 म्हणजे टोटल किती येणार आहे? इथे 10⁻6 मीटर येणार आहे. म्हणजे हे काय आलं? रेडियस ऑफ मून आलं. रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1.737 इंटू 10⁻6 मीटर. त्यानंतर आणखीन काय दिले प्रॉब्लेममध्ये पाहूया आपण. प्रॉब्लेममध्ये आणखीन काय दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त? गिवन डेटा डिस्टन्स फ्रॉम द अर्थ म्हणले. कोणाचं? मूनचं. म्हणजेच किती आहे? 3.84 इंटू 10⁻8 मीटर आहे. मग हा डिस्टन्स आपण एसनी दर्शवतो. तर मग आता इथे S इक्वल टू हा डिस्टन्स काय आहे? 3.84 इंटू 10⁻8 मीटर. तर हे गिवन डेटा झाला. आता प्रॉब्लेममध्ये विचारलं आहे काय?
काय विचारलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये ते बघूया आपण. प्रॉब्लेममध्ये काय विचारलं आहे, व्हॉट इज द सॉलिड अँगल. सॉलिड अँगल विचारलेला आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे डी ओमेगा. मग इथे आपण पुढं दाखवलेलं आहे की काय विचारलं आहे इथे, सॉलिड अँगल डी ओमेगा. मग आता दुसरा पॉईंट आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे बरं, सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय आहे. इन केस सर्क्युलर एरिया ऑफ द मून डिवाइड बाय मून अर्थ डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे आपल्याला सर्कल दिसतो मूनचा, तो एरिया डिस्कसारखा म्हणजे सर्कलसारखा दिसणारा तो मूनचा एरिया माहिती आहे आपल्याला. कुठल्याही सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर, तो आपण इथे घेतला. आणि डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ एस स्क्वेअर कन्सिडर. मग आता ह्या सर्व किमती आपल्याला माहिती आहेत. पायची किंमत माहिती आहे, आरची किंमत माहिती आहे, आत्ताच आपण वर काढलेली आहे या ठिकाणी, आणि एसची किंमतही इथे माहिती आहे. पुढच्या स्टेपला आपण त्या किमती लिहूया. लिहिल्या. पायची किंमत नंतर ठेवूया. आर स्क्वेअर आहे, हे आरची किंमत आपण इथे पुटअप केली. 1.737 इंटू 10⁶ होल स्क्वेअर. आरला स्क्वेअर आहे म्हणून होल स्क्वेअर ही किंमत आली. त्यानंतर मून अर्थ डिस्टन्स एस स्क्वेअर कसं लिहायचं, ती किंमत आपण इथे काढलेली आहे. ती किंमत इथे पुट करतो आहे. 3.84 इंटू 10⁸ होल स्क्वेअर. मग आता रिअरेंज करूया, त्या सोडवून घेऊया आपण. त्या कशा सोडवायच्या पहा. पायची किंमत आणखीन ठेवली नाही आहे. आता हे इन ब्रॅकेटमध्ये होल स्क्वेअर आहे, मग ही किंमत मी डबल लिहू शकतो का, लिहिली. 1.737 इंटू परत लिहिली 1.737. का लिहिली परत ही, तर ही स्क्वेअर आहे म्हणून डबल लिहिली. आणि या दोघाचा गुणाकार केला, या घातांकांचा आणि स्क्वेअरचा गुणाकार इथे होतो. या ठिकाणी आपल्याला 12 मिळालं, 10⁻12. त्यानंतर डिवाइड बाय, इथे देखील स्क्वेअर आहे म्हणून मी ही संख्या डबल लिहिलेली आहे, इथे डबल लिहिली. 8 इंटू 2 हा गुणाकार होतो घातांकाच्या रूलने, म्हणजे 10⁻16 आला. ठीक आहे. त्यानंतर आता या पॉवरला आपण रिअरेंज करूया. पायची किंमत आणखीन ठेवली नाही आहे. इन ब्रॅकेट ही टर्म जसच्या तसे इथे ठेवली. हा 10⁻12 इथे ठेवलेला आहे. आता डिवाइड असलेला 10⁻16 हे आपण वर घेतलेला आहे. तो प्लस होता, वर आल्यानंतर मायनस होईल. हे घातांकाचे रूल आहेत. तुम्ही घातांकाचे रूल शिकलेले आहात ते परत एकदा बघा. मग आता या दोघांचं काय होईल, हे गुणाकार आहे तर या दोघांचा निश्चित बेरीज होतो, पण इथे चिन्ह काय आहे, मायनस आहे, म्हणून या दोघांमध्ये वजाबाकी होऊ शकते. नेक्स्ट पेजवर बघू आपण. हां, इथे पहा डी ओमेगा इज इक्वल टू, ही किंमत जसच्या तसं लिहिलेली आहे. आता इथे पायची किंमत लिहिली 3.14 आणि ही जसच्या तसं लिहिलेली आहे. ही पण किंमत जसच्या तसं लिहिली. आणि या ठिकाणी मात्र आपण काय केलं, 12 हा प्लस होता आणि -16 म्हणजे त्या दोघांची वजाबाकी झाली आणि -4 राहिला. ठीक आहे. आता लॉग टेबलच्या सहाय्याने ही किमती लॉगमध्ये उतरूया आणि हा प्रॉब्लेम लॉग टेबलच्या सहाय्याने सोडवूया. आता आपल्याकडे लॉग टेबल आहे.
लॉग टेबलच्या सहाय्याने हे एक्झाम्पल सोडूया. हे तुम्हाला माहिती आहे, हे लॉग टेबल आहे. यामध्ये बऱ्याचशा किमती वेगवेगळ्या असतात. आपण हा प्रॉब्लेम या 2 पेजच्या सहाय्याने सोडूया. कसं सोडायचं पहा. आता इथे ही किंमत आहे 3.14. ती किंमत लॉग टेबलमध्ये बघून इथे हे करायचं आहे. तर पहिल्यांदा मी काय लिहिलं इथे, लॉग 3.14 हे सर्व लॉगमध्ये लिहिलं आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक इथे पुढे लिहिलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक कसं बघायचं, पॉईंटच्या डाव्या साईडला जेवढी संख्या असतील ते संख्या मोजायच्या आणि त्यातून 1 वजा करायचा. तर डाव्या साईडला पॉईंटच्या नंतर डेसिमल पॉईंटच्या नंतर 1च आहे. 1 वजा केलं 0 आलं म्हणजे 0. तसंच इथे प्रत्येक ठिकाणी 1 आहे म्हणून 1 मधून 1 गेले, इथे प्रत्येकाचा 0 आला. हा काय असेल, कॅरेक्टरिस्टिक्स असेल. मग आता लॉग कसं बघायचं. आता इथे पॉईंट नाही असं समजायचं आणि इथे 3च आकडे आहेत, 2-2ची जोडी करायची असते. मग आता 3 आकडे आहेत तर मी पहिल्या दोघांची जोडी करतो इथे. मग ह्याला काय समजायचं, 31 समजायचं. पॉईंटचा विचार करायचा नाही. 31 हे लॉगॅरिथममध्ये 4 कॉलममध्ये बघायचं. आता हे लॉगॅरिथमिक टेबल असलेला हा पुस्तक आहे. आता पहिल्या कॉलममध्ये 31 कुठे आहे, इथून 10 पासून सुरुवात झालेला आहे. तर 31 कुठे आहे बघा, 31 कुठे आहे, इथे आहे. मग 31चं 4 मध्ये बघायचं आहे. आता हे 1 हे सुरुवातीला 0चं कॉलम आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4. तर 31चं 4 मध्ये किती आहे संख्या, ही दिसते का, किती आहे, 4969 आहे. 4969 इथे दिसतं ना, ती संख्या इथे आपण लिहून घेऊया. इथे ही लिहिली 4969. आता पुढं इथे 1737. मग 17 मध्ये जायचं. आता लॉग टेबलच्या 17 मध्ये इथे गेलो आपण 17 आणि त्याच्यानंतर 17च्या नंतर काय आहे 3 म्हटल्यानंतर इथे आलं, किती आहे 2380 आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे पुढचा आकडा 7 आहे. मग 7 मध्ये इथे जायचं. मेन डिफरन्समध्ये 7 मध्ये इथे 17 आहे बघा, 7 मध्ये 17 आहे. इथे दिसतोय का 17 दिसला. त्याची ॲडिशन करायची. इथे 80 मध्ये 17 घातल्यानंतर आपल्याला ती संख्या येते 0.2397 येते. तीच संख्या इथे आहे. मग आता आणखीन इथे संख्या ही आहे 10⁻⁻4 आहे. 10⁻⁻4चा लॉग कसा बघायचा, इथे पहा 10 लॉग 10⁻⁻4 जो कॅरेक्टरिस्टिक्स असतो हा पॉवर, हा जो पॉवर आहे तो कॅरेक्टरिस्टिक्सला घ्यायचा. मायनस आहे त्याच्या डोक्यावर मायनस घ्यायचं म्हणजे बार म्हणायचं. आणि त्याचं 10चं 00 मध्ये काय येतं, 0च येतं. 10चं 00 लॉग टेबलमध्ये हे पहा 00च आहे. मग त्या किमती ठेवल्या आणि या सर्वांची बेरीज करायचं. गुणाकार जर असेल तर बेरीज करायचं आहे. तर आता इथे बेरीज करून दाखवलेले आहे बघा. इथे 0 आहे. 7 + 7 14 + 9 23. 23ला 3 हातच्या आले 2, 9 2 18 आणि हे 6 आणि 2 8 होतात म्हणजे 26 होतात. 2 आले आणि हातचा इथं 2. हे 3 2 6 आणि हे 9 म्हणजे 15 आणि हे 2 17. 17ला 7 हातच्याला 1 आणि हे 2 2 4 आणि हे 4 8 आणि 1 9.
आणि इथे राहिला बार 4, इथे बार 4 आहे. याच पद्धतीनं आपल्याला ह्या संख्येचा देखील लॉग बघायचा आहे. मग लॉग डी म्हणून घेऊया त्याला. मग ती संख्या काय आहे? ही संख्या काय 3.84 डबल आहे, तीच इथे लॉगमध्ये घेऊया. काय केलं? लॉग 3.84 प्लस लॉग 3.84 दोघांचंही सारखं येणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स काय येतो? डेसिमल पॉईंटच्या इकडे किती अंक आहेत? एकच आहे, त्यामधून एक वजा करायचा, इथे लिहायचा. 2 राहिले असते तर 2मधून 1 वजा करून इथे 1 लिहिता आलं असतं, पण एकच आहे. 1 वजा 1 म्हणजेच 0 0. मग आता यांचा लॉग बघायचा आहे दोघांचाही. मग आता हे कुठे? इथे जोडी करायचं आहे. लॉग बघताना डेसिमलचा विचार करायचा नाही. ही किती संख्या झाली? 38. 38चा 4मध्ये बघायचं आहे. 38चा 4मध्ये 38 कुठे आहे? 38 इथे आहे. आता 4मध्ये कुठे आहे? शून्याची लाईन आहे. 1 2 3 4. किती आहे इथे? 5843. मग 5843 इथे लिहून काढूया आपण. दोघांचंही सारखं आहे, दोघांचंही इथे आपण लिहिलं. मग आता यांची बेरीज करूया, कारण काय गुणाकार आहे या दोघांचा, म्हणून बेरीज करायची. 3 + 3 6, 4 + 4 8, 8 + 8 16 म्हणजे 6 आला, आणि 1 हातचा आला कॅरी. 5 दोन्ही 10 आणि 1 11, आणि 1 इकडे गेला 1 आला. तर हे लॉग डी आलं. मग आता भागाकार करायचा आहे आपल्याला. लॉग एन अँड लॉग डीची वजाबाकी करायचं. भागाकारामध्ये काय करायचं? वजाबाकी करायचं. तर इन केस लॉग एन इज इक्वल टू आपण काढलेला आहे वरती, ती संख्या इथे लिहिलेली आहे. बार 4.9763 असं आहे. आणि मायनस लॉग आत्ता आपण इथे काढलेली ही संख्या ही लिहिली. मग आता यांची वजाबाकी करायचं आहे. कसं करायचं बघा. 3मधून 6 जातो का? नाही जात. म्हणजे 6कडचा 1 हातचा घेतला, हे 13 झाली, पण 6मध्ये 5 राहिले, 1 इकडे आल्यामुळं. मग 13मधून 6 गेले, 7 राहिले. मग आता इथं 6मधला 1 हातचा इकडे 3कडे गेलेला होता, ते 13 झाले. मग इथे राहिलेली संख्या किती आहे? 5. 5मधून 8 जातात का? नाही. मग आता 7कडून 1 घ्या, 7कडून 1 कॅरी घेतला, हा 15 झाला. 15मधून 8 जाऊ शकतात आणि किती राहू शकतात? 7. पण 7मधला इकडे गेल्यामुळे इथे किती राहिला? 6. मग 6मधून 6 गेले 0, आणि 9मधून 1 गेला 8. हे एवढं कळलं तुम्हाला, हे तुमच्या नेहमीप्रमाणेच आहे. मग आता इथे पहा, इथे काय आहे? बार 4 आहे. म्हणजे ह्या 4 जो आहे हा मायनस आहे. हा फक्त 4 हा मायनस आहे, आणि -1 आहे. मग -4 -1 म्हणजे काय? -5. म्हणजे ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. मग आता निश्चित आता अंटी लॉग बघायचा. आतापर्यंत आपण लॉग बघितलं. लॉग हे 2 पेज आहेत, हे 2 पेज लॉगचे आहेत. आता पुढचा पेज पलटी मारायचा, दुसरा पेज असतो. आता हे अँटी लॉग आहे, या ठिकाणी काय? अँटी लॉग आहे. मग हे अँटी लॉग कसा बघायचा पहा. या ठिकाणी डेसिमल पॉईंटच्या पुढचे 4 आकडे असतात. लॉगमध्ये 4च आकडे यूज होतात डेसिमलच्या नंतरचे. त्यांची जोडी करायचं. पहिल्या दोघांची जोडी किती आहे? 80. नंतर 7 7. मग तो मेंटेनन्समध्ये बघायचा आणि डिफरन्स मीन डिफरन्समध्ये ॲड करायचं. तर 80चं 7 7मध्ये बघायचं आहे आपल्याला. हे अँटीलॉग बघतो आहे मी आता. अँटीलॉग कसा बघतो आहे? 80 कुठे आहे? 80 दिसलं इथे. 80 या ठिकाणी 80 आहे. तर 80चं 7मध्ये बघायचं आहे मला आता. 80चं 7मध्ये इथे आहे पहा, इथे आहे 6412, आणि त्याचं परत 7मध्ये बघायचं आहे मला. 7मध्ये इथे किती आहे?
10 आहे. तर इथे काय होईल 6 4 12 प्लस 10 म्हणजे अँटीलॉगमध्ये आपल्याला 1 मिनिट 18चं 7मध्ये 18चं 7मध्ये आणि पुढचे 7 मधले 10 ॲड करायचे आहेत. म्हणजे 6 4 पहा 6 4 12 आहे, त्यामध्ये 10 ॲड करायचे आहेत मेन डिफरन्स. म्हणजे काय येतं 6 4 22 येतं. 6 4 22 येतं. मग यामध्ये काय करायचं आहे एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे, बिनधास्त द्यायचं. म्हणजे 6.422 इंटू 10⁻² लिहायचं आणि जो कोणी इथे असेल तो त्याचा पॉवर करायचा. इथे किती आहे 5 बार 5 आहे, बार आहे म्हणून मायनस घ्यायचं, -5 10⁻⁻5. तर हे सॉलिड अँगलची किंमत आपल्याला 6.422 असं मिळालेलं आहे इंटू 10⁻5 मिळालेलं आहे. आणि पुस्तकामध्ये थोडीशी वेगळी किंमत आहे 2 पॉईंट समथिंग आहे. पण पुस्तकामध्ये प्रॉब्लेम देताना प्रॉब्लेममध्ये डिस्टन्सची किंमत काय दिलेली आहे, डिस्टन्सची किंमत इथे लेखी 10⁸ दिलेला आहे आणि कॅल्क्युलेशनमध्ये 10⁻5 घेतलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून तिथे ती किंमत 2 पॉईंट समथिंग आलेली आहे, ती चुकीची आहे. हे बरोबर आहे. तर अशा टाईपचं हा प्रॉब्लेम तुम्ही परत प्रॅक्टिस करा. मी तुमच्याकडे याचं फोटोही देतो आहे आणि याची रेकॉर्डिंग पण देतो आहे.